नमस्कार, मी श्यामराव मोकाशी आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळ हे शासनानं चालू केलेलं होतं आणि खरा अडसर ठरलेला होता की आरटीओ अधिकाऱ्यांचा जो हे काहीच काम करायचे नाही. अगदी पहिला वर्धापन दिन झाला 27 जूनला, दुसरा झाला, परंतु हे काय आता दुसरा तर जवळ आणायलाच आहे ना 27 जूनला. आणि गोरगरिबांना कुठेतरी शासन स्वनिधी देतं आहे किंवा काही योजना देणार आहे, पण हे काही त्या योजनेबद्दल सांगायचे नाहीत आणि खाली परमेट बिल्ल धनाधन पैसे मारायचे ती. आणि आम्ही सारखं तक्रारी करायची, हे अधिकारी तुमचे काम करत नाहीत. मग शासनाचं मंडळ आहे आणि मग ते कसा लोकांना न्याय मिळायचा. मग शेवटी परिवहन मंत्र्यांनी आम्ही तर स्पष्टपत्रात लिहिलेलं होतं, अहो ह्यांच्या सभासदाला तुम्ही मान्यता कधी देणार, कधी काय देणार, लोक फी भरतायत आणि ह्यांना न्याय तर मिळाला पाहिजे ना. मग हे 9/3/2026 परिवहन मंत्र्यांनी तातडीची बैठक महाराष्ट्रातल्या सर्व आरटीओ अधिकाऱ्यांची बोलवली आणि त्यांना मग चांगलं झापलं काय करतायचा. आणि कारण हे आम्ही सारख्या तक्रारी केलेलं होतं बघा, हे नुसती परमिटच काय बिन पेपर घेता कारण कॅन पैसे खायचे ते 70-80 हजार रुपये घेऊन जायचे ती. जर ते धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळाची अर्ज भरली असते ना तर महाराष्ट्रातील 30-40 लाख लोकांना न्याय मिळाला असता. हो, हे ऑनलाईनच हे सगळं काम आहे आणि इथंच ते आरटीओवाले घोळ करायची ती. मग आणि आता त्यांना आता बघा सगळी बैठकी घ्यायला लागलेत महाराष्ट्रातले सगळे आरटीओवाले, कल्याणकारी मंडळाचे बोर्ड ही करा. पण जोपर्यंत आरटीओवाले हे कल्याणकारी मंडळाचं काम पुरं करत नाहीत, इथं पोर्टल बी होणार आहे ते परवान्याला जुळणार आहे, तोपर्यंत ह्यांना सुट्टीच नाही. राहून द्या, परमेट बंद. हे लई चोकावलेले होते हो पैसे खायला. आणि आता मग बोरोली आरटीओनं उद्याच्याला 18/3/2026 सगळ्या दुपारी 3 वाजता सगळ्या संघटनांना बोलवलेलं आहे की या मंडळाची माहिती सांगायसाठी. म्हणजे किती सभासद करतात किंवा काय करतात, पण अधिकारी हे अपयशी ठरलेले आहेत. ज्यावेळी मंत्रालयातून झटकून आदेश चांगले निघाले ना त्याच वेळी हे महाराष्ट्राचे आरटीओ अधिकारी ही झालेले आहेत. आणि परमिटची लाईन ज्यावेळी शासनानं बंद केली ना तेव्हा ह्यांची मलाई संपली, अटकली आणि आता वेड्यासारखंच आरटीओवाले करायला लागलेत. कारण 80-90 हजार रुपये घेऊन त्यांना दररोजची जाण्याची सवय होती. परमिट बंद झालं आहे. आता हे ह्यानी 31 तारखेपर्यंत 31 मार्चपर्यंत किती सभासद करतायत हे आता आरटीओवाल्यांचं आकडेवारी कळेल बघा आपल्याला. एवढे सभासद झाले, तेवढे सभासद झाले. आता बोरोली आरटीओनं उद्याच्याला दुपारी 3 वाजता सगळ्या संघटनांची बैठक बोलवलेली आहे बघा. व्हिडिओ शेअर करा.